हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी व्लॉग। तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीचा हा व्लॉग आहे। तर मस्त मी तांदूळाची खीर बनवलं होतं। तर तांदूळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं। अर्धी वाटी तांदूळ घेतलं मी। तर 2 चम्मच तूप टाकून छान भाजून घेतलं। तर कलर चेंज झाला आहे तांदूळाचं आणि 4-5 बदाम पण टाकला आहे मी। तर तांदूळ थंड झाल्याच्या नंतर मी मिक्सर जारमध्ये वाटून घेते मी। खीर बनवण्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेत आहे। तांदूळ मी मिक्सर जारमध्ये छान बारीक करून घेतलं। तर तांदूळ टाकून आता छान मिक्स करून घेते मी दुधामध्ये आणि 4-5 मिनिट मीडियम फ्लेमवर शिजू देते खीरला मी। खीरामध्ये मला थोडं दूध कमी वाटत होतं म्हणून मी 1 वाटी दूध टाकलं आहे। अजून अर्धी वाटी साखर, 4-5 काजू बदाम बारीक कट करून टाकलं, 1 चम्मच इलायची पावडर टाकलं आणि छान मिक्स करून 2-3 मिनिट शिजू देते मी। खीर खूप छान झाली होती। एकदम सिंपल रेसिपी आहे, पटकन होणारी। तर देवपूजा वगैरे करून घेतलं, देवाला पण मी नैवेद्य दाखवलं आणि मस्त पूर्ण जेवणासाठी मी भरीत वांगे, पोळी, भात, खीर बनवलं होतं। खूप छान माझं पूर्ण स्वयंपाक झालं होतं। आवडली का तुम्हाला माझी हा रेसिपी? लाईक करा, शेअर करा। नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब